बीड जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या अशा 121 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केलं होतं। विशेष म्हणजे प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने आता संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले असून त्यांच्या सोबतीला सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत राहणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झालाय। तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी पूर्ण केली आहे। हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी येत्या 11 मार्चला सादर करतील। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 151 आणि 182 नुसार राज्य शासनास प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार आहेत। निवडणुका वेळेत होऊ न शकल्याने शासनाच्या सहसचिव यांनी नुकतेच आदेश दिले आहेत। ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाईल। प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सीईओंना बहाल केले आहेत। प्रभाग रचनेच्या पहिल्या टप्प्यात 20 फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशांचा वापर करून गावनिहाय नकाशे अंतिम केलेत। 27 फेब्रुवारीपर्यंत तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग सीमा निश्चित केल्यात। 5 मार्चपर्यंत तहसीलदार, बीडीओ व मंडळ अधिकारी यांची समिती या रचनेची तपासणी करून 11 मार्चला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करेल। राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 30 मार्च 2026 रोजी सर्व दुरुस्त्यांसह प्रारूप प्रभाग रचनेवर समितीच्या स्वाक्षऱ्या होऊन हा टप्पा पूर्ण होणार आहे। हरकती व सूचनांसाठी वेळ मिळणार असून 7 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध होईल। 13 एप्रिलला हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक। 21 एप्रिल रोजी प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेतली जाईल आणि 23 एप्रिलला सुनावणीनंतरचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।